हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. विश्रुतात्मा, ज्याचे सत्य, ज्ञान, अनंतत्व, आनंदमयत्व इत्यादी स्वरूप विशेष रीतीने श्रवण केले जाते, ज्याच्या स्वरूपाचे ज्ञान व्हावे ह्यासाठी लोक उत्कंठेने प्रयत्नशील असतात. भगवंत चराचरात व्यापलेला आहे असे आपण म्हणतो. पूर्वीपासून माणसाला या विशाल सृष्टीविषयी, तिला जाणून घेण्याविषयी उत्सुकता वाटत आली आहे. जसजशी विज्ञानाची प्रगती होत गेली तसतसे मानवाला पृथ्वीवरील महासागर, सहारासारखी विस्तीर्ण वाळवंटे, बर्फाळ प्रदेश हे ठाऊक होऊ लागले. तो त्यांचे मोजमाप देखील करू लागला. दुर्बीण, अग्निबाणासारखे शोध लागल्यावर त्याला चंद्रावर पाऊल ठेवता आले. आकाशगंगेचा विस्तार किती प्रचंड, मोजमापा पलीकडील आहे याचाही अंदाज आला. आपल्या या आकाशगंगेसारख्या अशा कितीतरी आकाशगंगा आहेत की ज्याचे अंतर प्रकाश वर्षात मोजावे लागते. हे सृष्टीविषयक ज्ञान जसजसे त्याला ज्ञात होऊ लागले तसतसे त्याला आपल्या लघुत्वाचीही जाणीव होऊ लागली. या अवाढव्य आकाशगंगा निर्मिणारी, अब्जावधी सूर्यासारखे तारे निर्माण करणारी अचिंत्य, अमोज अशी शक्ती असली पाहिजे हे त्याला जाणवू लागले. आजही या अनंत सृष्टीविषयक शोध चालूच आहेत आणि भविष्यातही चालूच राहतील. कुठलीही निर्मिती ही आनंदासाठीच असते, त्यामुळे या सृष्टी निर्मात्याची भूमिका देखील या निर्मितीतून आनंद निर्माण व्हावा अशीच आहे. शास्त्रज्ञ नवनवीन कोडी उलगडत राहिले आणि आपल्या संतांनी मात्र या ब्रह्मांडाच्या मालकाची ओळख करून घेतली आणि त्यांना या विश्वाचे कोडे उलगडले आणि समाधान पावले. शास्त्रज्ञ बिचारे शोध लावण्यात गुंतले आणि संत ब्रह्मस्वरूप होऊन आनंद साम्राज्याचे धनी झाले. ज्यांना भगवंताची ओळख करून घ्यायची आहे त्यांनी निरंतर भगवंताच्या नामाच्या आणि गुणांचे कीर्तन जरूर करणे आहे. बरे, भगवंताची भक्तांकडून काय अपेक्षा आहे तर त्याने भगवंतानेच निर्मिलेल्या सृष्टीतील पानं, फुलं, फळं भक्तीने, प्रेमाने अर्पण करावी इतकी माफक अपेक्षा आहे. भगवंतांना ओळखायला, जाणून घ्यायला फक्त भक्तिभाव अपेक्षित आहे, बुद्धीचा वापर अपेक्षित नाही. ही किती छान गोष्ट आहे. आपणास शंकराचार्य, ज्ञानदेव, समर्थ यांच्या तोडीची बुद्धी नाही, पण हे सर्व थोर संत जाणून त्यांना भक्तिभावाने नमस्कार जरी केला तरी तो भगवंताजवळ नक्की रुजू होईल आणि तोही आपल्याला मदत करेल. हरिओम.